जून ते सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात 106 महसूल मंडळात अतिवृष्टीने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। सर्वाधिक फटका सोयाबीन आणि कापूस पिकाला बसला आहे। अशातच सरकारने नाफेडकडून अद्यापही सोयाबीनची खरेदी सुरू केली नसल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडलाय। यंदा अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने उत्पन्नात मोठी घट आली आहे। त्यातही नाफेडकडून अद्यापही सोयाबीनची खरेदी सुरू केली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना सोयाबीन विकण्याची वेळ आली आहे। 3500 ते 4200 रुपये प्रति क्विंटल पर्यंत सोयाबीनला व्यापाऱ्यांकडून भाव मिळत आहे। त्यामुळे लागवडीचा खर्चही निघत नसल्याची ओरड शेतकऱ्यांमधून होत आहे। मायबाप सरकारने नाफेड करून सोयाबीनची खरेदी करण्यात यावी, तसेच 7/12 कोरा करून कर्जमाफी करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। सरकारची दुर्दशा, हा सरकारचा हंगाम आहे की दुखाचा डोंगर हेच कळेनासे झालेलं आहे। व्यापाऱ्याच्या मालाला भाव आणि कास्तकाराच्या मालाला काहीच भाव नाही। व्यापाऱ्याची जर नोट 500ची असली तर ती 750 खपते, कास्तकाराची 500ची नोट असते तर 250 रुपयात खपते। ह्या सोयाबीन जमा करण्यासाठी कोणाला सरप चावला, कोणाला पाण्यावर अंगावर वीज पडली, परंतु सरकारला निंबर गट्टपणा त्यांचा काही सुटलेला नाहीये। त्यांचे कान आणि डोळे त्यांनी झाकून घेतलेले। तुम्ही मरा का वाचा पण आम्हाला पोसा, अशी अवस्था झालेली आहे। सध्या भाव जी मिळत आहेत 4000 रुपये 3500 रुपये हमी दरापेक्षा कमी दरात, फारच कमी। कारण ज्यावेळेस सोनं 20,000 रुपये होतं तर सोयाबीनला भाव 6,000 रुपये होता। आज 1.25 लाखाच्या वर सोनं गेलं। सोयाबीन 4,000 वर 4,500 वर आलेलं आहे। कास्तकार रिटर्न येते, उन्नती होऊ। सरकारने घोषणा केली की आम्ही तुमच्या मालाला 1.5 भाव देऊ, 1.5 उत्पन्न वाढवू। कुठं गेलं तुमचं सरकार? आता अतिवृष्टी 4000 रुपये टाकली हेक्टरी, आणि ते पण आले नाही, फक्त वादे करतात। ते वादे कसे करतात? एखाद्या हे नेता असा झालेला आहे की बाबा आम्ही सर्व करू, आम्ही तुमच्या गावात पूल बांधून देऊ। मग माणसं म्हणते, तिचे कास्तकार म्हणले की बाबा आमच्या गावात तर नदी नाही, नाही आम्ही नदी आणून देऊ ना, असे वादे करत आहे सरकार। आता तुमची काय मागणी राहील? आमची मागणी कमीत कमी 6,500 रुपये तरी भाव द्यावा कास्तकारांना, गव्हर्नमेंटनं सोयाबीनला। अहो मराठी अवस्था झालेली आहे। हे चुकीचंच आहे, सर्व धोरणच चुकीचं आहे। हे जे ही जी सरकार आहे ही केवळ व्यापाऱ्यासाठी बनलेली सरकार आहे, कास्तकारासाठी नाहीये। काय नाव तुमचं? माझं नाव साखरूभाऊ नवसुजी मोरे, शेतकरी शास्त्रज्ञ। सोयाबीन खराब झाली आहे, त्यामुळे व्यापारी वर्ग हा 3200 ते 3000 रुपयानं सोयाबीन विकत घेत आहे। तरी आपल्याला अपेक्षा कमी कमी 5-6 हजाराची होती, 6000 रुपये तर भाव मिळाले पाहिजे, पण खराब झाल्यामुळे ते अतिशय कमी दरानं घेत आहे। आणि खर्च पाहिला तर खर्च खूप येत आहे। एकरी कमीत कमी 10,000 रुपये खर्च आहे। आणि ह्या वर्षी उत्पन्न कमी आहे, 2 ते 3 पोते ॲव्हरेज आला सोयाबीनला। त्याच्यात अतिवृष्टी त्यामुळे सारं नुकसान झालं आणि सोयाबीन आणि सर्व असं काळी पडली। नाफेड सोयाबीन याची कापूस नाफेडची आता ते यांनी नवीनच ॲप काढला, ॲपवर नोंदणी करा, पुन्हा ते थंब करा, मग ते विकायचे केव्हा काय केव्हा, त्याच्यावर थोडं हे आहे प्रश्न। काय मागणी आहे आता तर नाफेडची खरेदी काय माहीत केव्हा चालू होते तर, पण आता खर्चाले पैसे नाही, विकायचे केव्हा ते सोयाबीन, आणि ते नाफेडची वाट पाहायची केव्हा ते घेते जानेवारी फेब्रुवारी महिन्यात, तोपर्यंत आम्ही थांबायचं का? काय नाव तुमचं? माझं नाव मुन्ना नाईक। आणि कापसाची नोंदणी करून आता आज 3 ते 4 महिने झाले ते ॲप आणला, किसान ॲप, त्याच्यावर नोंदणी करून आणखी कापसाची खरेदी नाही। पुन्हा ते व्यापाऱ्याकडे नेला, ते 6,000 रुपयानं 5,000नं घेऊन राहिले। याच्यावर थोडं हे करायला पाहिजे।